नमस्कार, परिसर फाउंडेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण एका अशा इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत जो आपल्या रोजच्या आयुष्याशी तर जोडलेला आहेच, पण त्यामागे एक जबरदस्त सायन्स लपलेला आहे. तर प्रश्न अगदी सोपा आहे, स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये जास्त स्ट्रॉंग कोण? आता या प्रश्नाचं उत्तर आपण आपल्या नेहमीच्या अनुभवांवरून आणि सायन्सच्या मदतीने शोधायचा प्रयत्न करूया. चला तर मग बघूया यात नेमकं काय दडलंय. चला सुरुवात करूया एका अगदी कॉमन निरीक्षणाने, असं काहीतरी जे आपल्यापैकी अनेकांनी आपापल्या घरात नक्कीच अनुभवलं असेल. हे चित्र खूप ओळखीचं वाटतंय नाही का? म्हणजे बघा, घरातल्या स्त्रीला खूप ताप आलाय किंवा कंबर दुखतीये तरी ती सगळं घर सांभाळते, पण त्याच वेळी तिच्या नवऱ्याला साधं सर्दीपडसं झालं, ज्याला गमतीनं मॅन फ्लू म्हणतात, तर तो अंथरुणाला खिळून राहतो आणि तक्रारींचा पाळा वाचतो. असं का होतं बरं? मग हा फक्त एक स्टेरिओटाईप आहे, एक गैरसमज आहे की याच्यामागे खरंच काही सायंटिफिक कारण आहे? पुरुष खरंच कमी सहनशील असतात की स्त्रियांमध्ये काहीतरी स्पेशल पॉवर असते? चला ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. ओके, तर आता आपण वळूया थेट विज्ञानाकडे. बघूया की बायोलॉजी याबद्दल काय सांगतं. आणि विश्वास ठेवा, जे सत्य समोर येणार आहे ते खरंच तुम्हाला आश्चर्यचकित करेल. आता ही गोष्ट जरा इंटरेस्टिंग आहे बघा. विज्ञानानुसार स्त्रियांच्या शरीरात पुरुषांपेक्षा दुप्पट पेन रिसेप्टर्स असतात. सोप्या भाषेत सांगायचं तर वेदना जाणवणाऱ्या नसा त्या दुप्पट असतात. म्हणजे टेक्निकली बघायला गेलं तर स्त्रियांना वेदना पुरुषांपेक्षा जास्त तीव्रतेने जाणवते. पण निसर्गाची किमया बघा, तरीही त्यांची वेदना सहन करण्याची शक्ती म्हणजे पेन टॉलरन्स पुरुषांपेक्षा कित्येक पटीने जास्त असते. कमाल आहे. आणि यामागे एक हिरो आहे, त्याचं नाव आहे इस्ट्रोजन नावाचं हार्मोन. हे हार्मोन काय करतं तर स्त्रियांच्या मेंदूमध्ये नॅचरल पेन किलर्स तयार करायला मदत करतं. म्हणजे ही एक प्रकारे निसर्गाने स्त्रियांना दिलेली एक बायोलॉजिकल सुपर पॉवर आहे असं समजा. आणि निसर्गाने ही एवढी जबरदस्त रचना का केली असेल? याचं उत्तर आहे बाळंतपण. ह्या प्रचंड वेदनादायी आणि मोठ्या चॅलेंजसाठी स्त्रियांना तयार करण्यासाठी निसर्गानेच ही सोय करून ठेवली आहे. म्हणजे ह्या शक्तीमागे एक खूप मोठा उद्देश आहे. चला आता बघूया की या बायोलॉजिकल फॅक्ट्सना सायंटिफिक रिसर्च कसं सपोर्ट करतं. जगभरात आणि आपल्या भारतात झालेले अभ्यास काय सांगतात यावर एक नजर टाकूया. हा आकडा बघा, 34. एका प्रसिद्ध स्टडीनुसार स्त्रियांच्या चेहऱ्यावर दर स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये तब्बल 34 नर्व फायबर्स म्हणजे मज्जातंतू असतात. हा आकडा लक्षात ठेवा, कारण पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला याचं महत्त्व कळेल. आणि पुरुषांमध्ये हेच प्रमाण किती आहे माहितीये? फक्त 17. अगदी अर्ध, हाफ. यावरून हे अगदी स्पष्ट होतं की स्त्रियांना वेदनांची जाणीव खरोखरच खूप जास्त तीव्रतेने होते, पण त्यांचा मेंदू त्या वेदनांना सामोरं जाण्यासाठी जास्त तयार असतो. हे जे आपण बोलतोय याला ठोस पुरावा आहे. प्लास्टिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी नावाच्या एका मोठ्या जर्नलने हे सिद्ध केलंय. आणि आपल्या भारतीय संदर्भात बोलायचं झालं तर इंडियन जर्नल ऑफ एनेस्थेशिया म्हणतं की सामाजिक जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली भारतीय स्त्रिया अनेकदा स्वतःच्या वेदनांकडे दुर्लक्ष करतात आणि सतत असं केल्यामुळे त्यांची वेदना सहन करायची क्षमता आणखीनच वाढते. ठीक आहे, तर ही सगळी वैज्ञानिक माहिती कळली, पण आता याचं आपण काय करायचं? आपल्या रोजच्या जगण्यात याचा काय उपयोग? आपण यातून काय शिकायला पाहिजे? यातली सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, स्त्रियांसाठी वेदना सहन करण्याची ताकद आहे याचा अर्थ असा नाही की आपण गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करावं. आपल्या शरीर जे सांगतंय ते ऐका. दुसरी गोष्ट, पुरुषांची वेदना सहन करण्याची क्षमता कमी आहे हा त्यांचा कमकुवतपणा नाहीये, ती त्यांची बायोलॉजिकल रचना आहे. त्यामुळं त्यांची चेष्टा करण्याऐवजी त्यांना समजून घ्या, सहानुभूती दाखवा. आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दोघांसाठी, सतत शारीरिक वेदना सहन केल्याने मानसिक थकवा येतो. त्यामुळे आराम करणं, विश्रांती घेणं हे शहाणपणाचं लक्षण आहे, कमजोरीचं नाही. मग ह्या सगळ्या चर्चेनंतर आपण स्त्रीला काय म्हणायचं? नाजूक म्हणायचं की पोलादी? म्हणून पुढच्या वेळेस जेव्हा एखादी स्त्री तुम्हाला शांतपणे सगळं काही सहन करताना दिसेल, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, ती नाजूक आहे म्हणून शांत नाहीये, तर ती आतून पोलादी आहे म्हणून खंबीर आहे. ही ताकद तिला निसर्गानेच दिली आहे. शारीरिक क्षमतेच्या पलीकडे जाऊन जेव्हा आपण विचार करतो तेव्हा हे सगळं काय आहे? तर हे आहेत मनाचे खेळ. परिस फाउंडेशनतर्फे हा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे डॉक्टर अजित पाटील यांनी. या विषयाबद्दल किंवा अशा इतर कोणत्याही मानसिक आरोग्याच्या प्रश्नांबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. आजच्या या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.